ओम श्री महालक्ष्मीये नमः. जय देवी लक्ष्मी, नमो नमः. माता लक्ष्मीची कृपा सर्वांवर राहो. मित्रांनो, जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच अभाव पडत नाही. पण काही घरांमध्ये पैसा तर येतो, पण कळत नकळत निघूनही जातो. तुमच्याही घरामध्ये असंच होतं का? महिनाभर मेहनत करूनही सेव्हिंग्स होत नाहीत. कधी अचानक खर्च वाढतात, तर कधी घरामध्ये तणाव वाढतो. हे फक्त नसीब नाही, तर आपल्या घरातल्या काही छोट्या गोष्टींचा परिणाम असू शकतो. काही दिवसापूर्वी एका सबस्क्रायबरने मला सांगितलं त्यांच्या घरात सतत पैशाची अडचण होत होती. मग त्यांनी काही साधे बदल केले आणि हळूहळू त्यांना फरक जाणवायला लागला. आज मी तुम्हाला त्या 5 गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्या शास्त्रानुसार घरात असणं खूप महत्त्वाचं मानलं जाते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती. गणपतीला विघ्नहर्ता मानलं जातं, म्हणजेच ते आपल्या आयुष्यातले अडथळे दूर करतात. अनेक वेळा आपण पाहतो की काम सुरू होतं पण पूर्णच होत नाही. हे अडथळे कमी करण्यासाठी गणपतीचं स्नान खूप महत्त्वाचं आहे. मुख्य दरवाजाकडे तोंड करून गणपतीची मूर्ती अवश्य ठेवा. तुटलेली मूर्ती ठेवू नका. स्वच्छ अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुबेर यंत्र. कुबेर हे संपत्तीचे रक्षक मानले जातात. खूप लोक म्हणतात की पैसा येतो पण टिकतच नाही. अशा वेळी कुबेर यंत्र खूप उपयोगी मानलं जाते. शुक्रवार हा शुभ दिवस निवडा आणि ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करा. तिजोरी किंवा लॉकरमध्ये कुबेर यंत्र अवश्य ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे शंख. शंखाचा आवाज घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करतो असं मानलं जातं आणि ते चुकीचं पण नाही. कधी कधी घरात जडपणा वाटतो, मन शांत राहत नाही. अशा वेळी शंख वाजवणं खूप फायदेशीर असतं. सकाळी किंवा सायंकाळी 2 ते 3 वेळा किंवा दोन्ही टाईमला 2 ते 3 वेळा शंखनाद अवश्य करा. तुटलेला शंख वापरू नका, त्याच्याने तुमच्या घरामध्ये संकट येऊ शकतात. चौथी गोष्ट म्हणजे लक्ष्मी देवीची फोटो. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर समृद्धी आणि आनंद आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता आणि आदर असतो तिथे लक्ष्मी टिकते असं मानलं जाते. लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ रोज सकाळी सायंकाळी दिवा लावा. स्वच्छ अशा ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती ठेवा. शक्यतो उंच अशा ठिकाणी लक्ष्मीची मूर्ती ठेवायला विसरू नका. आणि शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल. गंगाजल घर शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं. घरात भांडण वाढत असतील किंवा निगेटिव्ह फील येत असेल तर गंगाजल शिडपणं खूप उपयोगी ठरतं. आठवड्यातून एकदा तरी पूजा करताना गंगाजल अवश्य शिंपडा. मित्रांनो, हे उपाय कोणतीही जादू नाहीत, कोणतीही अंधश्रद्धा नाही. हे फक्त श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आपला विश्वास हे आयुष्य बदलवायला मदत करतात. खूप जण विचार करतात की योग्य वस्तू कुठून घ्याव्यात, म्हणून मी स्वतः वापरलेल्या आणि विश्वास ठेवलेल्या वस्तूची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हालाही हवं असेल तर तिथून लगेचच विकत घ्या. तुमच्या घरामध्ये यापैकी कोणती वस्तू आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, असेच भक्ती आणि उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय माता दी मित्रांनो.